नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गंगाधर गडदे. स्वागत आहे तुमचं. आजची सुरुवात एका खूपच जबरदस्त आणि आनंदाच्या माहितीने करूया. संक्रांतीनंतर कापूस बाजारात जी तेजी आली आहे ना, आज आपण त्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. आणि ही आहे आजची सगळ्यात मोठी माहिती की संक्रांतीनंतर कापूस बाजार तब्बल 500 ते 600 रुपयांनी उचललाय. म्हणजे भावात मोठी वाढ झाली आहे. तुम्हाला आठवत असेल, मी आधीच सांगितलं होतं की जानेवारी तेजी नक्की येणार आणि बघा, तो अंदाज अगदी खरा ठरतोय. आता हे सगळे आकडे आणि सविस्तर तर माहिती बघण्याआधी एक छोटीशी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट, असेच बाजाराचे रोजचे अचूक अपडेट्स तुमच्याकडून सुटू नयेत यासाठी माझ्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे बाजारातले प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचेल. चला तर मग या तेजीच्या जरा खोलात जाऊया. संक्रांतीनंतर आलेली ही भाव वाढ खरं तर या जानेवारी महिन्यातली सगळ्यात मोठी घडामोड आहे. आता आपण प्रत्येक बाजाराचा आढावा घेऊ आणि बघूया की या तेजीचं नेमकं चित्र काय आहे. आणि हे एक गोष्ट इथे स्पष्ट करतो, मी जे काही दर तुम्हाला सांगत आहे हे सगळे बाजारातल्या अधिकृत पावतीवरून तपासलेले आहे. त्यामुळे या आकड्यांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता असे नाही. तुम्ही तुमच्या स्थानिक बाजारपेठेतील माहिती घेऊन निर्णय घ्या. आणि या वाढीचा हा बघा अगदी ठोस पुरावा तुमच्या समोर नागपूर, अमरावती, हिंगोली, मानवत आणि हिंगणघाट या सगळ्या प्रमुख बाजारपेठांमध्ये पावतीवरचा भाव 8200 ते 8300 रुपयांपर्यंत गेलेला आहे. यावरूनच तेजी किती मजबूत आहे हे दिसतंय. आता आपण जरा त्या बाजारपेठांकडे वळूया जिथे आज आपल्या शेतकरी बांधवांच्या कापसाला सगळ्यात उत्तम म्हणजे सर्वाधिक दर मिळाला आहे. बघूया आजचे टॉप परफॉर्मर्स कोण आहेत. जसं मी तुम्हाला सांगू शकतो, मानवत, हिंगणघाट आणि सिंधी, शिलू या तिन्ही बाजारपेठांनी काल कमाल 8400 रुपयांचा टप्पा गाठलाय. म्हणजे या भागात मधल्या शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने एक चांगला भाव मिळाला हे नक्की. चला आता आपण वेगवेगळ्या स्थानिक बाजारपेठांचा अजून बारकाईने आढावा घेऊ, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या जवळच्या बाजारातली अचूक परिस्थिती कळेल आणि त्यानुसार निर्णय घेणं सोपं जाईल. ज्या बाजारांमध्ये आज कापसाची आवक जास्त होती त्यांची आकडेवारी बघा. हिंगणघाटमध्ये तर तब्बल 4000 क्विंटलची आवक झाली, पण तरीही भाव 7000 ते 8400 रुपयांपर्यंत टिकून राहिला. त्यात खोलपोल, बार्शी, टाकडी आणि आर्वी मध्ये सुद्धा चांगली आवक आणि उत्तम दर बघायला मिळतोय. आपला हा सविस्तर रिपोर्ट पुढे सुरू ठेवूया. सिंधी, शेलू मध्ये 1240 क्विंटल आवकेवर भाव 8350 रुपयांपर्यंत गेलाय. तर उमरेड मध्ये 921 क्विंटल अवकेसह कमाल भाव 8290 रुपये मिळाला. हे आकडे बाजारातले सकारात्मक वातावरण अगदी स्पष्टपणे दाखवत आहेत. चला आता इतरही महत्वाच्या बाजारांमधल्या कमाल दरांवर एक नजर टाकूया. उमरेड मध्ये 8300 पर्यंत तर घाटंजी मध्ये 8200 पर्यंत दर गेलाय. देऊळगाव राजाने ही 8200 चा आकडा पार केला आहे. समुद्रपूर, जालना आणि अमरावती सुद्धा भाव 8000 च्या वर टिकून आहे. तर सावनेर मध्ये 7900 पर्यंत दर पोहोचला दिसतो. आजचे हे आकडे नक्कीच आपला उत्साह वाढवणारे आहेत. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, भविष्यात काय, तर पुढे काय होऊ शकतं. आणि हाच तो प्रश्न जो आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. सध्याची जी तेजी बघता कापसाचे दर 9000 तो जादुई आकडा गाठू शकतील का? काय वाटतं तर मित्रांनो, बाजारांमधला सध्याचा कल आणि तज्ञांचं मत बघता याचं उत्तर हो असं मिळतंय. येत्या फक्त 2-3 दिवसातच काही प्रमुख बाजारपेठा 9000 रुपयांचा टप्पा गाठू शकतात असा एक खूप मजबूत अंदाज वर्तवला जातोय. या सगळ्या माहितीच्या शेवटी एक गोष्ट तुम्हाला एकदा सांगायची आहे. मी फक्त माहिती देत नाही, तर मी शेतकरी समुदायासाठी एका विश्वासार्ह मित्रासारखं, एका सहकार्यासारखं काम करतो. त्यामुळे तुम्हाला माझ्या हे काम जर खरंच आवडत असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा. ही महत्वाची माहिती आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.